जय श्री कृष्ण। हा व्हिडिओ गीता ऑलिम्पियाड 2025 साठी बनविण्यात येत आहे। स्वामी समर्थ सेवा केंद्र परभणी येथील ही श्रीकृष्ण गोशाळा आहे। येथे लाल कंधारी, कपिला अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या गायी आहेत। गायी अतिशय निरोगी आहेत। गोशाळेची स्वच्छता एकदम चांगल्या प्रकारे ठेवण्यात आलेली आहे। गोशाळेसाठी पत्र्याचं शेड, गरमी होऊ नये म्हणून गोशाळेमध्ये पंखे सुद्धा बसवलेले आहेत। गाईला ऐकण्यासाठी, मन शांत होण्यासाठी असा स्वामी समर्थ आवाज आहे चालू। काहीच करू नका, राहू द्या। व्हिडिओ करायचा आहे, मी त्याच्यातलाच माणूस आहे। चांगलं करा। कोण्या गावचे? गावचं सांगा ना। त्याच्यात रेकॉर्ड व्हायला का तुमचा आवाज? परभणीचा सांगितला मग काय? परभणी सेंटर, परभणी कट्टा। कुठं टाकायचं? टाका तिकडं। आम्ही माळकरीच आहे। पाण्याचं बकेट भेटेल? सगळा काळा बसला बघा। गंगा गोशाळा श्री स्वामी समर्थ केंद्र परभणी इथे मी आलेलो आहे सेवा करायला। परभणी म्हणून आलेलो आहे स्वामी समर्थ मंदिर केंद्रामध्ये गायची सेवा करायला आलेलो आहे। माझे गाव आहे इटोळी, राहणार परभणी। स्वामी समर्थ सेवा केंद्रातली ही गोशाळा लहान वासरासाठी हिरवा चारा, समर्थ
ह्या गोशाळेचा हा परिसर आहे. गोशाळेला जनावराला पाणी पाजण्यासाठी हे बकेट, इथं नळाची व्यवस्था आहे. गाईच्या पवित्र शेणापासून हा कंपोस्ट खत, कचरा आणि गाईचं शेण असं सात्विक असा हा खत असतो. गायच पवित्र असल्यामुळे गाईचं शेण, गोमूत्र पवित्र असतं आणि त्या खतापासून होणारं अन्नधान्यसुद्धा पवित्र असतं. ते सेवन केल्यामुळं माणसाची सात्विक वृत्ती होत असते. हे स्वामी समर्थ केंद्रातील गोशाळेतील गाईच्या शेणापासून बनवण्यात आलेला खत, हा बगीचा, रमणीय असं हे गोशाळेचं वातावरण आहे. हे मंदिर आहे, नारळाची झाडं आहेत. गोशाळेला भेट देण्याचा उद्देश ज्यावेळेस आपण भगवद्गीतेचा अभ्यास करतो आणि 18व्या अध्यायामध्ये भगवंतानी गुणानुसार मनुष्याची उत्पत्ती झाली, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. तर प्रत्येकाची स्वभावता त्याच्यात कर्म सांगितलेली आहेत. ब्राह्मणाची कर्म, क्षत्रियाची कर्म, वैश्याची कर्म आणि शूद्राची कर्म. तर प्रामुख्याने चौवेचाळीसव्या श्लोकामध्ये पूर्वार्धामध्ये कृषी गौरक्ष वाणिज्यम वैश्य कर्म स्वभावजम, म्हणजे भगवंतानी वैश्याची कर्मे सांगितलेली आहेत. कृषी म्हणजे शेती, गोरक्षम म्हणजे गाईचं रक्षण, गाईचं पालन आणि वाणिज्य आणि व्यापार, ही भगवद्गीतेमध्ये कर्म सांगितलेले आहेत. तशी वैश्याची श्रीमद भागवतात 10व्या स्कंदात 4 प्रकारचे कर्म सांगितलेले आहेत. भगवंत त्या श्लोकात सांगतात, कृषी वाणिज्य गोरक्षम कुशिदम तुर्यमुच्यते वार्ता चतुर्विधा तत्र वयम गोव्रत योनिशम. भगवान श्रीकृष्ण नंदबाबाच्या नात्याने आपल्याला स्वतःला वैश्य मानत ह्या श्लोकातूनच सांगतात ते. तत्र वयम गोव्रत योनिशम, वैश्याची वार्तावृत्ती 4 प्रकारची आहे. कृषी, वाणिज्य, गोरक्ष आणि कुशिदम म्हणजे व्याज घेणे. आणि आम्ही लोक वयम गोवर्तम योनिशम म्हणजे आम्ही लोक तर त्या 4 पैकी केवळ गोपालनच नेहमी करत आलेलो आहोत. म्हणून भगवंताने स्वतःला
वैश्य समजल्यामुळं त्यांनी स्वतः गाई वासरं यांचं अनवाणी राहून पालन केलं, म्हणून त्यांना गोपाळ हे नाव पडलं. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री मनुस्मृतीमध्ये सुद्धा श्री स्वामी समर्थ, श्री पशूनाम रक्षणम, समर्थ, श्री वैश्यानी समर्थ, पशूचं रक्षण करावं समर्थ, असं सांगितलेलं आहे. स्वामी परंतु श्री आता या काळामध्ये श्री स्वामी सर्वाकडून सर्व पशूचं रक्षण करणं शक्य नसल्यामुळं भगवंताचं तात्पर्य आहे, समर्थ, तुम्ही पशूंचं रक्षण करत नसताल, त्यांची वृद्धी करू शकत नसताल, स्वामी तर कमीत कमी गायीचं रक्षण करा. स्वामी समर्थ, गायीची वृद्धी करू शकत नसताल समर्थ, हरकत नाही, पण गायीचं रक्षण मात्र अवश्य करा. स्वामी समर्थ, कारण स्वामी समर्थ, गाय स्वामी समर्थ, श्री स्वामी मनुष्य जीवनासाठी अतिशय पालनीय आहे. समर्थ, श्री स्वामी समर्थ, आपल्या पुराणामध्ये स्वामी गायीमध्ये 33 कोटी देवाचं स्वामी समर्थ, वास्तव्य असतं स्वामी समर्थ, असा उल्लेख केलेला आहे. स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री कारण गाय जिथं असते तिथं देव असतो. स्वामी समर्थ, ज्याचे घरी गाय स्वामी तेथे विठ्ठलाचे पाय. स्वामी किती सुंदर असा बोर्ड इथं गोशाळेवर लिहिलेला आहे. समर्थ, हे फोटोमध्ये स्वामी समर्थ, श्री गायीच्या अंगात पूर्ण स्वामी समर्थ, देवता दाखविलेल्या आहेत. स्वामी समर्थ, म्हणून ह्या फोटोवरून समर्थ, गाय पाळणं किती महत्त्वाचं आहे हे लक्षात येतं. समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, कारण गायी पालनामुळं स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, 4 पुरुषार्थ स्वामी साध्य होतात. स्वामी कारण मनुष्याच्या जी इच्छा असते त्या इच्छेला त्या पुरुषार्थ म्हणतात. मनुष्याच्या काय इच्छा असतात? धर्मानं वागावं, पैसा कमवावा, आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणजे कामना पूर्ण व्हावी आणि मला मुक्ती मिळावी. ह्या चार इच्छेलाच शास्त्रामध्ये 4 पुरुषार्थ म्हणतात. तर धर्म, गायी पाळणं हा धर्म आहे. स्वभावजो कर्म म्हणजे धर्म आहे. आपल्या वाट्याला आलेलं कर्म करणं म्हणजे हाच धर्म आहे. श्रेयान सौधर्म विगुण परधर्मात सौनुष्ठितात. स्वभाव नियतं कर्म कुर्वन् नाप्नोति किल्बिषम, कुर्वन् नाप्नोति किल्बिषम म्हणजे आपल्या वाट्याला आलेले कर्म करत असताना काही जर दोष घडले तर त्यापासून पाप लागत नाही. म्हणून वैश्याचं गायी पाळणं हे स्वभावजो कर्म आहे, म्हणजे हा स्वधर्म आहे. मग गाय पाळणं हे पहिला पुरुषार्थ सिद्ध झाला, धर्म. आता दुसरा पुरुषार्थ अर्थ. अर्थ म्हणजे पैसा. आपल्या उदरनिर्वाहासाठी, आपल्या उन्नतीसाठी पैशाची आवश्यकता असते. मग गायी पालनातून काय धनवृद्धी होते? तर गायीपासून दूध मिळतं, दुधापासून तूप, त्या दुधापासून तुपापासून मनुष्याला धन मिळतं. गायीचं शेणखत, शेती नसेल तर ते खूप महाग विकल्या जातं आणि जर शेती असेल तर आपल्या शेतीत जर टाकलं पवित्र असं ते शेणखत तर शेती सुपीक बनते. कारण रासायनिक खतानं शेती नापीक व्हायली, कडक होती.
तिची सुपीकता नष्ट होत आहे. म्हणून रासायनिक खतामुळं जे उत्पन्न मिळतं त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं ह्या गाईच्या शेणापासून बनवलेल्या खतामुळं, गोमूत्रामुळं उत्पन्न मिळतं. कालवडीचं गोमूत्र रोज जर 1 तोळा किंवा 2 तोळे घेतलं तर पोटातील आजार पूर्ण नाहीसे होतात. असं हे गोमूत्र पवित्र आहे. शिवाय कुठल्याही स्थानाची शुद्धी जर करायची असेल तर गाईचं शेण आणि गोमूत्र यानं ती जागा शुद्ध करावी लागते. कारण गाईच्या शेणामध्ये अशी ताकद असते, जे घर गाईच्या शेणानं सारवलेलं आहे त्या घरात कॉलरा असे जे काही दुर्धर आजार आहेत ते आजार राहत नाहीत. गाईमध्ये विष शोषून घेण्याची सुद्धा ताकद आहे. गाईचं दूध सात्विक आहे. लहान लेकरांना डॉक्टरसुद्धा सांगतात की गाईचं दूध पाजा. गाईच्या दुधानं बुद्धी तल्लख होते. म्हशी दूध जास्त देतात पण म्हशीच्या दुधामध्ये सात्विकता नसते, सात्विक बल नसतं, लठ्ठपणा येतो, आळस येतो, बुद्धिमांद्य होतं. कारण पहिले ऋषीमुनी वनामध्ये गाई पाळायचे आणि त्या गाईचं दूध तूप खायचे. त्यामुळे त्यांची प्रगल्भ बुद्धी, विलक्षण बुद्धी राहत होती. म्हणून त्यांनी मोठमोठ्या ग्रंथाची रचना केली. जे ग्रंथ आपल्याला आज वाचता सुद्धा येत नाही, त्याचा अर्थ करणं तर दूरच राहिलं. कारण आपल्याला शुद्ध गाईचं दूध मिळत नाही. संकरित गाईचं किंवा म्हशीचं दूध, भेसळयुक्त दूध आपण खातो. म्हणून जर देशाची उन्नती करायची असेल, देशाची समृद्धी करायची असेल, तरुण पिढी जर सात्विक बनवायची असेल तर सर्वांना गाईचं दूध मिळणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी गाई पाळणं, गाईचं रक्षण करणं हे हिताचं आहे. स्वामी समर्थ.